दंडवत हो. ईश्वर साधना करताना साधकाला प्रथम दर्शनी देव दुर्लभ आहे असे वाटते. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, परमेश्वराचे नाम आठवतो असा जीव आम्हाला दुर्लभ आहे. ह्या जगात जे जे काही दुर्लभ आहे त्याची महती खूप आहे. कारण दुर्लभ गोष्टी प्राप्त करण्यासाठी अत्यंतिक कष्ट व प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, तेव्हा कुठेतरी ते प्राप्त होते. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, परमेश्वराचे नाम आठवतो असा जीव आम्हाला दुर्लभ आहे. तर तो लीळेतून बोध होतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना एकदा महादायसाने विचारले, जीजी, स्मरण कसे करावे व स्मरण करताना काय आठवावे? यावर स्वामी म्हणतात, नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा ह्या 4 गोष्टींनी जीवाने ईश्वराचे स्मरण करावे, याची आठवण करावी. सर्व जीवांचे स्मरण सारखेच असते का व ते विलक्षण म्हणजे वेगवेगळे असते का? यावर स्वामी म्हणतात, सर्व साधकाचे स्मरण सारखे नाही. कारण एक स्मरण, एक अनुस्मरण व एक सकृत स्मरण. म्हणजे कोणाचे अष्टप्रहर स्मरण आहे तर कोणाचे 4 प्रहर, तर कोणी 2 प्रहर स्मरण करतात. स्मरण म्हणजे अष्टप्रहर म्हणजे 24 तास स्मरण करणे, अनुस्मरण म्हणजे 12 तास स्मरण करणे व सकृत स्मरण म्हणजे 4 तास स्मरण करणे. परमेश्वराचे नाम आठवतो असा जीव दुर्लभ आहे. म्हणून स्वामी म्हणतात, आमचे स्मरण करतो, परमेश्वराचे नाम आठवतो असा जीव आम्हाला दुर्लभ आहे. ईश्वराने सांगितलेले प्रमाणे ईश्वराची आठवण करतो असा जीव दैवशील आहे. म्हणजे तो जीव भाग्याचा व ईश्वराच्या आवडीचा होतो. विश्वाच्या अफाट पसाऱ्यात असंख्य जीव आहेत. त्यात अंतःकरणपूर्वक ईश्वराला आठवणारे जीव काही तुरळकच आहेत. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणते, आमचे स्मरण करणारा दुर्लभ आहे. पुढे श्री स्वामी म्हणतात, जीवाने आमची आठवण होणार नाही असा वंद्य दिवस म्हणजे वांज दिवस जाऊ देऊ नये. अष्टप्रहर स्मरण होत नाही तर 1-2 वेळा तरी आठवण करावी. म्हणजे किमान 3 तास तरी स्मरण करावे. आपले काम करत असताना मुखाने देवाचे नामस्मरण करावे, परंतु नाम घेतले नाही असा दिवस जाऊ देऊ नये. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.